मंडळी, ज्या प्रकरणाने, ज्या हत्या प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता, आपल्याला ती तारीख माहिती असेल, त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटल्याचा शेवट होतो आहे. त्या शेवटाकडे जाणारी सुनावणी नुकतीच आटोपली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे व्हीसी द्वारे सुनावणीला हजर होते. आरोपींच्या वतीने आरोपींच्या वकिलांकडून कोणता युक्तिवाद यावेळी करण्यात आला, त्यावर मग उज्ज्वल निकम यांनी कोणतं असं सडेतोड उत्तर दिलं. वाल्मिक कराड, मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा फासापर्यंत जाणार की त्याला जन्मठेप होणार, की त्याची निर्दोष सुटका होणार. धनंजय मुंडेंना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी होती, आपल्याला ठाऊक असेल. ती मागणी पूर्ण होणार की नाही, किंवा फरार आरोपी कृष्णा आंधळे याला पोलीस शोधणार की नाही, किंवा त्याचा घातपात झाला की मुद्दाम त्याला फरार केलं गेलं, हे सर्व प्रश्न तुमच्या डोक्यात असतीलच. या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता आज शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1 वर्ष पूर्ण झालं. या हत्या प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला होता, आपल्याला ठाऊक असेल. अजूनही देशमुख कुटुंबियांचे अश्रू थांबले नाहीत. अतिशय दुःखात ते कुटुंब आहे अजूनही. नुकत्याच झालेल्या मकोका न्यायालयाच्या सुनावणीसाठी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि त्यांच्या पत्नी अर्थात धनंजयच्या वहिनी सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित होत्या यावेळी. परंतु सुनावणी सुरू असतानाच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो काही त्या सुनावणी संदर्भात कोर्टात दाखवले गेले. पुन्हा ते फोटो त्यांनी दोघांनी बघितल्यामुळे त्या कुटुंबियांना पुन्हा अश्रू अनावर झाले. काळी झेलावून टाकणारी ही घटना मागल्या वर्षी 9 डिसेंबर 2024 घडली होती. तेव्हापासून आज तागायत महाराष्ट्र या घटनेला विसरला नाही. आणि म्हणूनच या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी अनेक मोर्चे निघाले, आपण पाहिले असतील, बातम्या वाचल्या असतील, निदर्शने झाली होती. हा सर्व जनतेचा प्रक्षोभ बघून, जनतेची चीड बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांची स्पेशल या खटल्यासाठी नियुक्ती केली. परंतु या 8 आरोपींमधील मुख्य सूत्रधार कोण आहे? वाल्मिक कराड. या वाल्मिक कराडने देखील आपल्या वकिलांची फौज उभी केली आहे. मंडळी, लक्षात घ्या, निर्दोष सुटण्याचा आटोकाट प्रयत्न तो करतो आहे. मध्यंतरीच्या काळात उज्ज्वल निकम यांच्यावर देखील प्रचंड लोकांनी टीका केली होती. ते भाजपाचे समर्थक आहेत वगैरे, त्यांची राज्यसभेवर निवड झाली वगैरे वगैरे, या शंकेवरून लोकांना शंका येत होती. आणि भाजपा धनंजय मुंडेंचा मित्रपक्ष आहे. मग या मित्रपक्ष असल्याने आपला मित्र वाल्मिक कराड हा अटकू नये यासाठी धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने, यांच्यामार्फत आटोकाट प्रयत्न करतील मुंडेंना वाचवण्यासाठी. आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना मग न्याय मिळणार नाही असं लोकांना मनोमन वाटत असल्याने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता, आपण पाहिलं असेल. उज्ज्वल निकम यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांनी अनेक खटले जिंकले आहेत. सरकारच्या बाजूने ताकदीने ते उभे असतात. परंतु त्यांना हा खटला देखील एक आव्हान म्हणून ठरला आहे. याच टीकेमुळे जास्त आव्हान ठरला आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम आता या खटल्याकडे जातीने लक्ष देत आहे, जास्त लक्ष देऊन आहे, ते लक्षात घ्या. आणि याचं उदाहरण नुकतंच आटोपलेल्या सुनावणीमध्ये दिसून आलं. संतोष देशमुख यांच्या हत्या संदर्भातील सबळ पुरावे सुरक्षित आहेतच. भरपूर पुरावे आहेत, डिजिटल पुरावे आहेत, कागदोपत्री आहेत, स्वतः प्रत्यक्षदर्शी काही आहेत. परंतु जे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत त्यांचे स्टेटमेंट्स झालेले आहेत. परंतु पुन्हा अंतिम निकालापर्यंत ते साक्षीदार फुटतील, त्यांना फोडण्यात येईल अशा प्रकारे संशय उज्ज्वल निकमांनी गेल्या सुनावणीमध्ये, म्हणजे आता जी 2-3 दिवसापूर्वी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये ही शंका त्यांनी सांगून दाखवली. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उज्ज्वल निकम या सुनावणीला जातीने उपस्थित होते. लगेच मग तारीख देऊन चार्ज फ्रेम करण्यासाठी बीडच्या मकोका न्यायालयाला त्यांनी विनंती केली की तुम्ही आता ही चार्ज फ्रेम करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. परंतु आरोपींच्या वकिलांनी पुन्हा वेळ मागण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्या सुनावणीमध्ये अर्जही केले. परंतु न्यायालयाने आरोपींच्या वकिलांची विनंती फेटाळून लावली, साफ फेटाळून लावली. जवळपास तुम्हाला ठाऊक असेल 13-14 वेळा कोर्टाच्या तारखा पडल्या आहेत यापूर्वी, या वर्षभरात.
1 वर्ष उलटून गेलं, त्यामुळे आणखी अधिकचा वेळ आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही असं कोर्टाने बजावून सांगितलं. न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना हे सांगून टाकलं. आता या पुढची सुनावणी मंडळी ही महत्वाची आहे. ती सुनावणी आहे 19 डिसेंबरला. येत्या ती 19 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे चार्ज फ्रेम होण्यासाठी ही तारीख अतिशय महत्वाची ठरणार आहे या खटल्यामध्ये. परंतु या खटल्यात आणखी एक महत्वाची बाब आहे, ती समजून घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे 8वा आरोपी महत्वाचा आहे. कोण? जो फरार आहे तो कृष्णा आंधळे. हा अद्याप फरार आहे. 1 वर्ष उलटून गेलं तरी देखील पोलिसांनी कृष्णाचा अजूनपर्यंत शोध का घेतला नाही हा प्रश्न आहे. आता हा शोध मुद्दाम घेतला जात नाही का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण कृष्णा आंधळेच्या कबुली जबाबात आणखी अनेक मुद्दे, अनेक गोष्टी, अनेक बाबी पुढे येतील. तुम्हाला ठाऊक आहे, धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा ही सुद्धा मागणी होती. त्यामुळे कृष्णा आंधळेला शोधून काढलं तर धनंजय मुंडेंच्या अडचणीत प्रचंड वाढ होईल असाही अंदाज अनेकांचा होता आणि आहे. त्यामुळे कृष्णा आंधळे बेपत्ता आहे, फरार आहे की त्याचा घातपात झाला आहे, कायमचं त्याला संपवलं आहे, अशी ही शंका अनेक जण घेत आहेत. तुम्हाला मंडळी ठाऊक आहे, शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सत्तेच्या मनात नेमकं काय सुरू आहे या प्रकरणाबद्दल, काय चाललंय त्यांच्या मनामध्ये, याचा अंदाज कुणालाही येऊ शकत नाही. वरवर दाखवण्यासाठी धनंजय मुंडेंशी मैत्री जरी अनेक नेत्यांनी कमी केली असली तुर्तास, तरी आतून मात्र त्यांचे लागेबांधे एकमेकांशी असतातच. कारण हे राजकीय लोक आहेत. धनंजय मुंडे यापूर्वी तुम्हाला ठाऊक आहे मंत्री राहिले आहेत, कृषी मंत्री राहिले आहेत, आमदार राहिले आहेत. एवढंच नाही तर ते अतिशय प्रभावी विरोधी पक्षनेते राहिले आहेत राष्ट्रवादीचे. त्यामुळे त्यांनी तेव्हा अनेकांना मदत केली असेलच. राजकीय विषयात जेव्हा जेव्हा एकमेकांना अडचणी येतात ते लोक सोडवतात. त्यामुळे आतून धनंजय मुंडेंना मदत ही होणारच, हे लक्षात घ्या. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे या प्रकरणात अडकतील असं मला तरी सध्या वाटत नाही. परंतु दुसरीकडे धनंजय मुंडेंचा जवळचा मित्र वाल्मिक कराड, दोघांची दोस्ती अपरंपार होती. याला आता धनंजय मुंडे देखील वाचू शकत नाही. कोणाला? वाल्मिक कराडला. कारण धनंजय मुंडे अतिशय स्वतःच अडचणीत सापडले आहेत. अतिशय लोकांचा रोष आहे त्यांच्यावरती. ते बाहेर कमी फिरतायत सध्या हल्ली. ते आता स्वतःला वाचवतील की आपल्या मित्राला वाचवतील हा प्रश्न त्यांच्या डोळ्यापुढे उभा आहे. त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी ते जास्त प्राधान्य देतील, हे अगदी स्वाभाविक आहे. वाल्मिक कराडच्या विरोधात अनेक सबळ पुरावे कोर्टाकडे आहेत, सुरक्षित आहेत. काही पुरावे फॉरेन्सिक लॅबकडे हल्ली आहे. पण तरीही ही शिक्षा फाशीपर्यंत वगैरे जाणार नाही, हे लक्षात घ्या. जास्तीत जास्त जन्मठेप हा पर्याय शिल्लक राहील. पण त्यातून देखील आपली सुटका व्हावी यासाठी वेगवेगळ्या वकिलांची फौज वाल्मिकने देखील उभी केली आहे, हे लक्षात घ्या. पैसा भरपूर आहे वाल्मिक कराडकडे. किती संपत्ती जप्त झाली, काय मोकळी सुटली हे आपल्याला ठाऊक नाही, अशी माहिती मिळते आहे. परंतु उर्वरित जे आहेत हल्ली 7 जण, ते पुरते अडकतील. आणि येत्या 19 डिसेंबरच्या सुनावणीत चार्ज फ्रेम निश्चित होईल असा अंदाज आहे. ही सुनावणी शेवटाकडे जाईल. उज्ज्वल निकम यांनी आणखी कसून काम केलं तर वाल्मिक कराड सुद्धा वाचू शकत नाही, ही एक नाण्याची दुसरी बाजू लक्षात घ्या. उज्ज्वल निकम यांचे स्थानिक सहकारी तुम्हाला ठाऊक आहे या खटल्यामध्ये वकील आहेत बाळासाहेब कोल्हे. हे हल्ली सरकारच्या बाजूने काम पाहत आहे. अर्थात प्रत्येक सुनावणीला उज्ज्वल निकम साहेब उपस्थित राहू शकत नाही म्हणून हे काम पाहत आहेत. धनंजय मुंडेंचं राजकीय करिअर संपवण्यासाठी हा खटला किंवा हत्या प्रकरण संतोष देशमुखांचं हे महत्वाचं ठरणार आहे. असो मंडळी, तुर्तास थांबतो. आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि कमेंट करताना नेहमीप्रमाणे मी एक विनंती आपल्याला करत असतो, आपण कुठल्या परिसरात महाराष्ट्रात राहता ते मात्र आवर्जून आम्हाला सांगत चला, लिहित चला. आम्हाला आनंद होईल आणि आम्ही महाराष्ट्रात कुठवर पोहोचलो आहोत याचा अंदाज आम्हाला घेता येईल, याचा वेध घेता येईल. आणि मंडळी, पुन्हा एक विनंती, निर्भीडपणे जनतेच्या वतीने बोलण्यासाठी आपलं पाठबळ हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आमच्या आयुष्याला उभारी मिळण्यासाठी आपल्या यथायोग्य आर्थिक मदतीची देखील आम्हाला आवश्यकता आहे. ही पहिल्यांदा अपील मी आपल्या चॅनलवर करतो आहे. त्यामुळे स्क्रीनवर आमचा पत्ता बघून अवश्य सपोर्ट करा, पाठबळ द्या. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या नातेवाईकांना, आपल्या सहकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा.
पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.